व्हेरी गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. सो आज आम्ही इथे स्टे केलेला रात्रीच्या रात्री. त्याच्यानंतर आता आम्ही ज्योतिबाला चाललो. आता इथे नाश्ता वगैरे करतो आणि मग ज्योतिबाला निघतो. काल माझी चार्जिंग संपलेली त्यामुळे पुढे कंटिन्यू नाही गेला. महालक्ष्मीला वेळ लागतो. उतरलोय आता इथे मम्मी गजरा वगैरे घेते. मोगरा आहे का मग? मोगऱ्याचा वास होतो, ह्याचा वास पण नाही येत. तुला कुठला पाहिजे? मिक्स नको. नवीन वहिनीला आमच्या आम्ही गजरा घेतोय पण याचा वास यायला पाहिजे. काकी ह्या फुलांचा वास नाही येत. वास आहे पण कमी. आणि या कुठल्या फुलाचा? हे आबुली म्हणते. मिक्स देतो. वास आहे का? गजराला वास असेल तर मजा आहे. जरा बघा, वास आहे पण कमी आहे. गजराला होतोय. अरे वा. लावला का? आपल्या इथं झालं आता मस्त पैकी. दादा फोन जर तुझा काय आलं? काय आलं? चष्मा पाहिजे. पप्पा काहीतरी बोलणार होते आता मला. कोणाला काय बोलत नाही तुम्ही. पटापट झालं तर मग होईल. नाही पुढून एक काढत आहे त्यांचा. तिकडे मस्त पैकी यांचा चाललंय. आता पोहोचलोय. चला दर्शनाला बघू किती लाईन वगैरे काय आहे तुम्हाला दाखवते. जमलं तर आतमध्ये मंदिरात पण आपण दर्शन करू. गाड्या घेते. अरे किती घेते? आणि तेजसचा मित्र तेजस तुझा फ्रेंड. रिवर्स मध्ये कसं करू? पुढे एक कर ना त्यांचा व्हिडिओ. आज काय एवढी जास्त लाईन नाही आहे, थोडीच लाईन आहे. पटकनी दर्शन झालंय. तेजस सांगितलं पण नाही काढायला. धर, तुला पाहिजे होतं ना. की दर्शन वगैरे झालं फायनली. तिला गुलाल आम्ही चाललोय खाली. सो दर्शन वगैरे देवाचं झालं. आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहे महालक्ष्मी मंदिराला. इथे दादा ते फोटो काढतायत. मस्त शांततेत दर्शन वगैरे झालं, काहीच गर्दी नव्हती. तर आता आपण डायरेक्ट महालक्ष्मी मंदिराला भेटूया. महालक्ष्मीला उतरलोय. इथे प्लेटिंग वगैरे घेतली आहे. मंदिराचं काम वगैरे चाललंय. प्लेटिंग वगैरे घेतली. काय नाही, पूर्ण बाहेरून असणार पप्पा. मागे एकदा आपण नाही का ते गोल गोल फिरून मग ही लाईन येते. त्याच्या मुख्य दर्शन करूया का? लाईन खूप मोठी आहे. किशोर लाईन खूप मोठी आहे, तिथून आपण दर्शन करूया. कारण ही लाईन खूप मोठी आहे ना. हे बाहेर पण आहे अजून. तेजस मंदिराची लाईन खूप होती त्यामुळे आम्ही काय आतमध्ये गेलो नाही. डायरेक्ट मुख्य दर्शन केलं आणि आता निघालो. आता डायरेक्ट इथून आम्ही आता बाळूमामा जाणार आहे आदमापूरला.
सो गर्दी खूप आहे आणि इथे ना मंदिराचं काम वगैरे चाललंय, त्यामुळे ते तिकडल्या पलीकडच्या साईडला खूप गर्दी आहे. हां, तर आम्ही आदमापूरला चाललाय आणि रस्ता बघा, आजूबाजूला सगळं डोंगर आहे, वळणदार रस्ता आहे. ही बाहुलीमध्ये येते ना रे. ते म्हणते मी हो ना. गाईज आता आम्ही आदमापूरमध्ये पोहोचलो आहे. पहिल्यांदा प्रथमच आम्ही आदमापूरात प्रस्थान केलं आहे. तो आता आम्ही फायनली पोहोचले आदमापूरला. फर्स्ट टाइम आम्ही आलो आदमापूरला. मम्मी हेच मंदिर आहे का ग? कारण की मी पहिल्यांदा आली आहे, त्यामुळे मला माहित नाहीये. व्हाईट कलरचं मंदिर आहे, व्हाईट कलर. नो सर. मामा आलाय, मामाला माहिती आहे. खाली कुठे गेलं ती पिशवी कुठे? सो चला तुम्हाला पण दर्शन दाखवते. काय तेजस? काय बोलले? त्यांना पण दर्शन दाखवूया. हा दाखव ना. पप्पा तू नाही, तुम्ही आम्हाला चुकवताय कशाला? अरे मला माहित नाही. मग आम्ही नेतोय. लिफ्ट चढवत होता, आता किती मायला चढवायचे? आज जास्त गर्दी नाही, नाहीतर बघा केवढी लाईन आहे. तेजस, जर गर्दी असते तेव्हा किती लाईन आहे बघ. आज काय एवढी गर्दी नाहीये, डायरेक्ट दर्शन. नाहीतर खूप लाईन असते. मी तर फर्स्ट टाइम आली आहे, त्यामुळे मला एवढं काय माहीत नाही आहे. पण माझे मम्मी पप्पा काही आलेले ते सांगत आहेत. तेजस तर बोलत होता मतलब टेम्पल्स वेगळं होतं ना, वेगळ्या रंगाचं. मग हे काय वरून खालून जायचंय का? चल ना, तिथे लिहिलंय ना दर्शनाकडे जाण्याचा मार्ग. तुझ्या बायकांच्या नादी काय लागलाय? त्यांना नाही समजत, आपल्याला समजतं ना, मग त्यांना सांगायचं. दे आर नॉट महाराष्ट्रीयन. हे बघ त्याच्यास म्हणत असेल तर तू इथं बांधू शकतोय बघ इथे. हे बघ हे असं आहे बाळूमामाचं. वाव, हे खूप छान वाटलं. तेजस विच लँग्वेज They are talking South Indian language. They are coming from that Karnataka border. अलाउड नाही की फोटो काढायचे आतमध्ये. तू आतमध्ये आता झुम्मर बघ, आता झुम्मर बघ. आम्ही ब्लॉगर आहे. येस, ओके. ठीक आहे. ब्लॉगर ऍडव्हर्टाईज करताय का मंदिराची? मार्केटिंग. ते त्यांना तर डायरेक्ट जा आहे. वारं करायला लागतात नाही का, 5-6 वारं. आमोशाला 5-6 वारं केलं पूर्ण होतं. असे पंढरपूरला मग आईच्या गावाला बघ, मम्मीची. हां, तुझी पालखी येते. अच्छा. घुसल्यात पण त्यांचंच बडबड चालली आहे. आणि फायनली आता आम्ही मंदिरात एंटर करतोय. फायनली आम्ही आलो मंदिरामध्ये. खूप छान आहे परी, खूप छान आहे, एकदम नीट आणि क्लीन आहे. आणि हे त्यांचं घोंगाडा. इथे दर्शन वगैरे आमचं मस्त झालं, खूप छान दर्शन झालं, खूप मस्त. तिथे काहीच नव्हतं आणि लाईन पण जास्त नव्हती, त्यामुळे गर्दी मस्त झालं. आता फोटो वगैरे काढूया. वगैरे मस्तपैकी झालंय. आता आम्ही निघालोय घरी पुण्याला. सगळं दर्शन वगैरे झालंय. आता काही थोडंसं खाऊया. मग अशी खाल्लाय प्रसाद एका ठिकाणी. आता
बघूया खायचं स्टॉप आहे का नाही, नाही तर डायरेक्ट आपण पुण्याला जाऊया. विस्कटली आहेत. सो आता आम्ही जेवायला उतरलोय. तैबीकड वडापाव तळबीडकर वडेवालेकडे वडे ढाबा. तैबीकड ढाबा हे आपलं प्लस 10 कराडचं फेमस आहे ना. फ्रँचायझी आहे आमची पुण्यामध्ये. गावच्या साईडला असं स्टार्टर देतात. तांबडा रस्सा. व्हिडिओ काढू. कसं आहे तेजस? ह्यांना दे टेस्ट करायला. मम्मी त्यांना टेस्ट करायला दे. अजून एक आले. टेस्ट कसं आहे? क्वालिटी तिकडे आहे झंझण मामासारखं झंझण. ह्यांना दे. ह्यांना टेस्ट करायला दे. कसं आहे? थाळी आली इकडे. मटन थाळी. आणि आमची चिकन थाळी येते. बघूया आता टेस्ट करून कसं वाटतंय मम्मी. कसं लागलं मम्मी टेस्टला? खाऊन द्या आधी नको व्हिडिओ. मम्मी सांग टेस्ट कशी आहे? छान आहे. पप्पानी पण मटन थाळी मागवली आहे. कशी लागेल टेस्ट? मामा कशी लागली? एक नंबर. मागे हो ना डोके हिचे. आता सांगा पप्पा सांगा. तेच तुला चिकन थाळी कशी लागते? तोंडात पण नाही गेलाय. मध्ये तुम्हाला कसं वाटलं? छान आहे. किशोर दादा कशी वाटली टेस्ट? एक नंबर आहे. एक नंबर आहे. जसं घरी बनवतो तसं सेम लागतं. तर तृप्त राहील. झालीस का तृप्त? पप्पानी काय दिलं नाही. मटन थाळी खाल्ली का? आहे का मुंबई सारखी चव होती का इथे की गावासारखी? टेस्टी होती ना? गोड पान खायचं? येस. किशोर दादा पान दे ना त्यांना. गोड पान खायचं त्यांना. गोड पान खायचं हा हा त्यांना. एक नंबर जेवण होतं. पुन्हा या ढाब्यावर. तेजस वडेवाले ढाब्यावर. छान होतं ना जेवण? रेफरन्स देईल का सगळ्यांना? है ना? हॉटेलचं नाव काय सांग? ढाब्याचं नाव? तळबीडकर वडेवाले. उजेडत आहे की इथं? वहिनीला पान खायचं तर घेतलं सांग. फर्स्ट टाइम ट्राय करताय.
काहीतरी वेगळंच लागतं. सगळं खाई एकदम म्हणजे त्याची टेस्ट कर तुला सांगतो. हां हां फर्स्ट टाइम ट्राय करते. हां कर फर्स्ट टाइम पूर्ण जाताय पूर्ण घालात. मम्मीला ठेवते. हां पप्पा टाकू पप्पा मारतो मला. टेस्टी आहे, काहीतरी गोड वेगळं लागतं. मग मसाले पान ह्याला म्हणतात. तुला काय वाटलं ते सुपारीचं वाटलं का? तर आता आम्ही इथून निघालोय. आता आम्ही पोचलोय सातारा बस स्टॉपवर आणि इथं तेजसला बाय करतोय कारण की तेजस इथून पुण्याला जाणार आहे आणि आम्ही इथून मुंबईला. एकट्याला करमत नाही दीदी पण गेली ना. हा बाय बाय. इन करायचा विसरलेली आणि तेजसला आम्ही सातारा बस स्टॉपपाशी सोडलं. तिथून आम्ही आम्हाला मुंबईला येण्यासाठी आम्ही विठ्ठलवाडी ST पकडली. तर ॲज युजल माझ्या फोनची चार्जिंग संपली आणि आम्ही ब्लॉग एंड करायचा विसरली होती मी. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, 2 दिवस आम्ही कसे गेलो बाबा, कसे